मुफ्ती मल्होत्राच्या हेरगिरीची आणखीन धक्कादायक माहिती उघड। चीन पाकिस्तान पाठोपाठ बांगलादेशला देखील जाण्याच्या तयारीत। बांगलादेशच्या व्हिसासाठी केला होता अर्ज। तुळजाभवानी मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शनासाठी नियमावली जाहीर। व्हीआयपी मोफत दर्शन कोटा बंद करण्याचा संस्थांचा निर्णय। पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस आयुक्तपदी पंकज देशमुखांची नियुक्ती। याआधी पंकज देशमुख हे पुणे ग्रामीण भागाचे होते पोलीस अधीक्षक। नवी मुंबईमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय। पोलिसांनी धाड टाकत केली 6 पीडित महिलांची सुटका। स्मार्ट मीटरच्या विरोधात कोल्हापूरकर आक्रमक। स्मार्ट मीटर विरोधात शिरोळमध्ये अंकुश संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन। नंदुरबार बाजार समितीच्या वादामुळे शेतमाल खरेदी बंद, तर शेतमाल घेऊन बसलेले शेतकरी संतप्त। अवकाळी पावसाने पूर्वसूचना न देता बाजार समिती ठेवण्यात आली बंद। पैठण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। वादळी वाऱ्यामुळे आंब्याचं झाड घरावर कोसळलं। घराचं मोठं नुकसान, जीवितहानी नाही। आसाममधील गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे गुवाहाटी आणि आसाममध्ये पूर आल्यानं प्रचंड नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये हलगर्जीपणा। रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा झाला मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।